मनोज जरांगेंची जी भूमिका बदलत राहिली त्या भूमिकेमुळे लोकांमध्ये निश्चितपणे संभ्रम आहे आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे कमी होईल या निवडणुकीमध्ये. आता इथं दोन ओबीसी आहेत, त्यांचं जे एकूण मताचं पॉकेट आहे हे ओबीसी पॉकेट या दोन उमेदवारांमध्ये बऱ्यापैकी विभागलं जाईल. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर ज्यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली, त्यामुळं ते क्षीरसागर नेमकं आपलं वजन कोणत्या क्षीरसागरच्या पारड्यात टाकतात का इतर कोणाच्या पारड्यात टाकतात याबद्दल अद्याप साशंकता आहे. प्रमुख ज्या लढती आहेत त्या अपक्षांबरोबरच आहेत असं तरी चित्र पहिल्या टप्प्यामध्ये समोर आलेलं आहे. प्रमुख बंडखोरांमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये आता निकाल काहीही लागू शकतो अशी परिस्थिती आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत बीड विधानसभा मतदारसंघाने आणि एकंदरीत बीड जिल्ह्याचं राजकारण आता काय म्हणतंय त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार वसंत गुंटे. सर, स्वागत आहे. धन्यवाद. सर, बीडचं राजकारण हे कायमच इंटरेस्टिंग राहिलेलं आहे आणि बीड विधानसभेत आणि एकंदरीत बीड जिल्ह्यात आता विधानसभेला फारच रंजक वातावरण याचं चित्र आहे. कारण का बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपयश आल्याचं इथे दिसतंय. अनेक मातब्बर मंडळी एकाच वेळी अपक्ष म्हणून पण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पण आहेत, महायुती महाविकास आघाडीकडनं आहेत. तर सर, सुरुवातीला आपण बीड या विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात करूया की तिथे अजित पवार गटाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर मैदानात आहेत, तर शरदचंद्र पवार गटाकडनं संदीप क्षीरसागर मैदानात आहेत आणि डॉक्टर ज्योती मेटे याही अपक्ष आहेत, त्या जरी शरदचंद्र पवार गटात असल्या तरीही. आणि अनिल जगताप हे सुद्धा महायुतीकडचेच उमेदवार आहेत, ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. काय परिस्थिती आहे सर, आता वातावरण काय आहे बीड मतदारसंघामध्ये? बीड विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे निवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये अजित पवार गटाकडे ही जागा अजित पवार गटाने घेतलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांचेच चुलत बंधू दुसरे क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे घड्याळ या चिन्हावरनं उभे आहेत. आणि महायुतीकडनं मात्र या मतदारसंघामध्ये योगेश क्षीरसागरांना उमेदवारी दिल्यामुळं बाकीचे शिंदे गट असेल किंवा इतर जे सगळे आहेत हे आता अपक्ष म्हणजे मनोज जरांगे यांच्याकडनं सुरुवातीला उभा राहिले. कारण मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला अशी भूमिका घेतली होती किंवा जे इच्छुक आहेत त्यांनी उमेदवारी दाखल करा आणि मग उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मी तुम्हाला कोण उमेदवार हे सांगेल. मात्र त्या दिवशी त्यांनी निवडणुकीतच माघार घेतली, म्हणजे जाहीर केलं त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, पण पाडापाडीचा विषय त्यांचा जो लोकसभेमध्ये होता तो याही वेळेस सुरू आहे आणि त्यांचा कालपासनं बीड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये दौरा सुरू झालेला आहे. त्यामुळं समोर जरी त्यांनी सांगितलं असलं की मी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, पण पाडापाडीसाठी मात्र त्यांचा आता मॅसेज सुरू आहे. आणि त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये दिवंगत विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे या अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांना उमेदवारी मिळू नाही शकल्यामुळे त्याही मैदानामध्ये आल्या. आणि दुसरे शिंदे गटाचे अनिल जगताप जिल्हा प्रमुख हेही मैदानामध्ये आहेत. अन्य काही उमेदवार आहेत, पण हे प्रमुख जे उमेदवार आहेत हे 4 उमेदवार आता तरी दिसत आहेत. आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये आता मनोज जरांगे पाटील हे कोणाला पाठिंबा देतात, त्यांनी तर 2 दिवसापूर्वी जाहीर केलं की अपक्षांच्या बाबतीमध्ये माझा काही विषय नाहीये. मात्र आता नेमकी भूमिका 10 तारखेनंतर त्यांची काय येईल त्यावर इथलं बरचसं चित्र स्पष्ट होईल. बरोबरच मनोज जरांगे पाटलांना मांडणारे जे काही 10-12 उमेदवार होते, एकूण 18 उमेदवार होते, पण त्या काही 10-12 उमेदवारांनी एकत्रित बसून, म्हणजे त्यामध्ये माजी मंत्री सुरेश नवले सहित एकत्रित बसून त्यांनी अनिल जगतापांना आपला उमेदवार म्हणून
पाठिंबा दिला आणि त्यांच्या प्रचारात देखील लागलेले आहेत. त्यामुळे थोडं वातावरण जे आहे ते असं संमिश्र झालेलं आहे आणि त्यामुळं मनोज जरांगेंची जी भूमिका आहे ती आता या मतदारसंघामध्ये नेमकी काय येते आणि कोणाच्या पाठीमागे ती आपली ताकद उभी करतात त्यावर इथलं चित्र थोडं स्पष्ट होऊ शकेल अशी साधारणपणे परिस्थिती आहे. सर, त्याच मुद्द्याकडे येणार होतो मी, जरांगे फॅक्टरकडे, की एक्झॅक्टली आता ज्योती मेटे या मराठा आहेत आणि मेन महायुती महाविकास आघाडी जर का हा संघर्ष बघितला तर ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत बीड मतदारसंघामध्ये आहे. आणि जरांगेंनी निवडणुकीतनं जरी माघार घेतली असेल तरी त्यांचा जो अजेंडा राहिलेला आहे तो महायुतीच्या विरोधातला राहिलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी संघर्षामध्ये ज्योती मेटे यांना जरांगे फॅक्टरचा फायदा होऊ शकतो का? कारण का त्यांना मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी देखील आहे. तर या या संदर्भात तुमचं काय म्हणणं? नाही, मूळ असं आहे की बीड विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथलं चित्र स्पष्ट झालेलं आहे. या मतदारसंघाने बजरंग सोनवणे जे खासदार आहेत त्यांना जवळजवळ 75,000चं मताधिक्य दिले आणि त्यामुळे या ठिकाणी मराठा मुस्लिम ही एकगठ्ठा वोट बँक आता लोकसभेमध्ये समोर आली. पण मनोज जरांगे यांची जी भूमिका थोडी बदलत राहिली या भूमिकेमुळं आणि आता मराठा समाजाचेच काही उमेदवार रिंगणामध्ये असल्यामुळं लोकांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे. पण तरी पण त्यांचा इफेक्ट राहणार आहे आणि म्हणून त्यांनी जर विनायक मेटेच्या एकूण आरक्षणाचं योगदान लक्षात घेऊन मध्यंतरी त्यांनी त्या पद्धतीची काही वक्तव्य केली होती आणि त्यांनी जर ज्योती मेटेंना समर्थन दिलं तर त्या प्रमुख उमेदवार म्हणजे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येऊ शकतात अशा प्रकार. पण नेमकं आता त्यांची भूमिका काय होऊ शकेल यावर इथलं गणित ठरणार. आता इथं 2 ओबीसी आहेत. संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ओबीसी उमेदवार आहेत आणि महायुतीच्या अजित पवार गटाचेही या ठिकाणी योगेश क्षीरसागर हे ओबीसी एकाच घरातले आहेत. त्यांचं जे एकूण मताचं पॉकेट आहे ओबीसी, हे ओबीसी पॉकेट या 2 उमेदवारांमध्ये बऱ्यापैकी विभागलं जाईल. त्यातही आता अत्यंत महत्वाचा विषय आहे की माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या दोघांचे चुलते ज्यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली, म्हणजे गेली 2 वर्ष ते तयारी करत होते आणि त्यांनी अनपेक्षितपणे शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळं ते क्षीरसागर नेमकं आपलं वजन कोणत्या क्षीरसागरच्या पारड्यात टाकतात का इतर कोणाच्या पारड्यात टाकतात याबद्दल अद्याप साशंकता आहे. त्यांनी विड्रॉल केल्यानंतर योगेश क्षीरसागर यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे फोटो लावून लगेच अण्णांचा आम्हाला पाठिंबा आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण लागलीच दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याचं खंडन करून माझा कुणालाही पाठिंबा नाही, माझा फोटोचा वापर करू नये अशा प्रकारची सतत तब्मी दिली. त्यामुळं आता जयदत्त क्षीरसागरांचं या मतदारसंघामध्ये राजकीय वजन आहे आणि त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि तो त्यांनी मागची 2 वर्ष ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये बांधणी केलेली आहे तर त्या पार्श्वभूमीवर ते नेमकं वजन कोणाच्या पारड्यात टाकतात त्यावर मी त्या उमेदवाराचं स्पर्धा आणि त्या उमेदवाराचं एकूण जे प्राबल्य आहे ते समोर येणार आहे. मला जयदत्त क्षीरसागरांच्या बाबतीत एक प्रश्न पडला होता की इतकी तयारी करून सुद्धा, इतकी महत्वाकांक्षा दाखवून सुद्धा त्यांनी अर्ज मागे घेण्याची कारणं काय असू शकतात? म्हणजे इतक्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी भूमिका घेतली नव्हती आणि शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे त्यांच्या समर्थक गटांमध्ये सुद्धा एक नाराजी होती आणि एक प्रकारे एक सोशल मीडियावरचा ट्रेंडही माझ्या नजरेत तो म्हणजे क्षीरसागर मुक्त बीड करायचंय अशा पद्धतीचा एक ट्रेंड सोशल मीडियावर होता, असं रिपोर्टिंग माझ्या नजरेत आलं होतं. ही वस्तुस्थिती नेमकी काय आहे सर? नाही, मूळ असं आहे की जयदत्त क्षीरसागर हे मातब्बर नेते आहेत. त्यांचं संस्थानिक पातळीवर आणि बीड शहरामध्ये, बीड मतदारसंघात, जिल्ह्यामध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यांचा प्रॉब्लेम काय झाला की ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्या मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांच्याच पुतण्याने त्यांचा पराभव केला. ते शिवसेनेमध्ये होते, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये. नंतर शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यानंतर त्यांनी पुन्हा परत शिंदे गटाचा हात धरला. त्यांना अपेक्षा अशी होती की हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटला जाईल आणि आपल्याला उमेदवारी मिळेल किंवा महायुतीमध्ये या ठिकाणी अजित पवार गटाला ही जागा मिळणार नाही असे त्यांच्या कायास असावेत. म्हणजे महायुतीकडनं जर योगेश क्षीरसागर आले नाहीत तर मग 2 क्षीरसागर राहू शकतात. मग आपण अपक्ष राहिलं तरी
काही हरकत नाही. किंवा शिंदे गटाकडनं आपल्याला जर उमेदवारी मिळाली महायुती या ठिकाणी, तर याही पलीकडं अपक्ष राहायचं, तर मग ऑलरेडी 2 पुतणे मैदानात आल्यामुळं, कारण योगेश क्षीरसागरांना त्यांनी महायुतीने उमेदवारी दिली. त्यामुळे 2 पुतणे आणि पुन्हा आपण, तर हे समीकरण आपल्याला या वयामध्ये किंवा या परिस्थितीमध्ये फारसं संयुक्तिक राहणार नाही. पण ज्या चर्चा आल्या त्यामध्ये त्यांचा दोन्ही पुतण्यांबरोबर समेट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते सफल होऊ शकला नाही. आणि त्यामुळं मग ऐनवेळेला त्यांनी असा निर्णय घेतला, की आता ओबीसीचं जी वोट बँक आहे, तिघांची वोट बँक एकच आहे. तिघांना मानणारा वर्ग एकच आहे. तर याच्यामध्ये 3 भाग झाले. तर पर्यायाने विरोधकांचं क्षीरसागर मुक्त बीड करण्याचं जे हे आहे, उद्दिष्ट आहे, ते आपल्याचमुळं साध्य एका दिवस होऊ शकतं. त्यामुळं मला असं वाटतं, की त्यांनी हे पुढचा विचार करून माघार घेतली असावी. आता फक्त ते कोणाच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. सर, आपण सगळ्या राजकीय नेत्यांच्या बद्दल किंवा प्रत्येक गटाबद्दल आपण बोललो, पण तिथे लोकांची मनस्थिती नेमकी काय? कारण का जरांगे एक भूमिका घेणार की नाही घेणार या सगळ्या संभ्रमामध्ये त्यांनी निवडणुकीतनंच माघार घेतल्यामुळे एक प्रकारची एक संभ्रमावस्था सगळीकडेच निर्माण झालेली. म्हणजे कोणाला पाडायचं, कोणाला पाठिंबा द्यायचा, ह्याच्यामध्ये संभ्रम अजूनही आहेच. म्हणजे तो अजून पूर्णपणे क्लिअर झाला अशातला भाग नाहीये. तर एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये या गोष्टींचा काय परिणाम होताना तुम्हाला दिसतोय? कारण का अपक्ष पण खूप आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा तर संघर्ष आहेच. तर या सगळ्यामध्ये तिथल्या लोकांच्या संभ्रमावस्था नेमकी कशी आहे? नाही, बीड जिल्ह्याचं चित्रच यावेळेस मला असं वाटतं, की 1995 ची निवडणूक साधारणतः त्याची पुनरावृत्ती होती की काय, अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे. त्याचं मुख्य कारण अपक्ष 4 विधानसभा मतदारसंघामध्ये तगडे अपक्ष मैदानामध्ये उतरलेले आहेत. म्हणजे महायुतीलाही ते रोखता आलं नाही आणि महाविकास आघाडीला रोखता आलं नाही. त्यामुळं अपक्षांचा सध्या वारू उधळलेला दिसतोय आणि त्यामुळं प्रमुख ज्या लढती आहेत, त्या अपक्षांबरोबरच आहेत, दिसतायत. असं तरी चित्र पहिल्या टप्प्यामध्ये समोर आलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की मनोज जरांगेंची जी भूमिका बदलत राहिली, त्या भूमिकेमुळं लोकांमध्ये निश्चितपणे संभ्रम आहे. त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे कमी होईल या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या तुलनेमध्ये. लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मनोज जरांगे यांनी जाहीरपणे कुठल्याच उमेदवाराला समर्थन देण्याची भूमिका घेतली नव्हती. पण म्हणजे गाव पातळीवर असेल किंवा त्यांच्या दौऱ्यामधून मात्र जो मेसेज द्यायचा होता, तो महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात गेला होता आणि त्यामुळे या ठिकाणी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचं चित्र उभं राहिलं आणि त्यामध्ये बजरंग सोनवणे यांना त्याचा फायदा झाला. ते जगजाहीर आहे. हे सोनवणेने मान्य केलं, सगळ्यांनी मान्य केलं. मात्र आत्ता जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती मनोज जरांगेंचा लोकसभे इतका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात संख्येच्या तुलनेत, म्हणजे मराठा समाजाच्या संख्येच्या तुलनेमध्ये परिणाम होईल का? तर निश्चित मी सांगू शकतो की तितका परिणाम होणार नाही आता. तो परिणाम यासाठी होऊ शकणार नाही, कारण त्यांची भूमिका ही सातत्याने बदलत राहिली आणि त्या बदललेल्या भूमिकेमध्ये त्यांनी एक गोष्ट जी प्रामुख्याने केली, ती गोष्ट प्रामुख्याने ही होती, की सुरुवातीला उमेदवारी अर्ज भरायला लावले आणि त्याच्यामधनं नाराजी निर्माण झाली. आता बीडचं तुम्ही उदाहरण घेतलं तर बीडमध्ये जवळपास 17 ते 18 लोकांनी उमेदवारी अर्ज भरले. पण त्यातले मनोज जरांगेंनी सांगितल्यानंतर सुद्धा लोकांनी उमेदवारी अर्ज काढले का? तर नाही काढले. ही त्यातली भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असा बदल होत राहिला आणि त्याच्यामुळे आता तीच संभ्रम आहे. फक्त एकच आहे, की आता या ठिकाणी मराठा, मुस्लिम आणि मागासवर्गीय ही जी एमएमडी जो फॅक्टर सध्या महाराष्ट्रामध्ये माध्यमातनं असेल, गाव पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, जो चर्चेमध्ये आहे, तर त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी, अनेक मतदारसंघामध्ये दिसेल, असं आज तरी दिसतं आहे. आणखी जसा टप्पा 15 तारखेपर्यंत ज्या पद्धतीनं प्रचार जाईल आणि 15 नंतर एक चित्र स्पष्ट होऊ शकेल, की या ठिकाणी. पण एक गोष्ट आहे, की 4 मतदारसंघामध्ये तरी किमान अपक्षांचा वारू उधळलेला आहे. मला त्या 4 पैकी ते 3 महत्वाचे वाटले हे मतदारसंघ, आष्टी, माजलगाव आणि बीड मतदारसंघ.
इथे महायुतीला बंडखोरी रोखण्यात किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांनाही बंडखोरी रोखण्यात अपयश का आलं नाही? पण अपयश यासाठी आलं की म्हणजे 5-5 वर्ष ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता किंवा आमदार काम करत असतो, त्याचं उद्दिष्ट काय असतं की विधानसभेमध्ये आपल्याला उमेदवारी मिळणं आणि लढणं. पण झालं काय की यावेळेस राष्ट्रवादी जे प्रतिस्पर्धी आहेत, प्रतिस्पर्धी वर्षानुवर्षे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत, हे 2 प्रतिस्पर्धी प्रमुख हे राज्य पातळीवर एकत्र झाले. आणि राज्य पातळीवर एकत्र झाल्यामुळे झालं काय की स्थानिक पातळीवर एकाच उमेदवारी मिळणार. म्हणजे तुम्ही आता लक्षात घेतलं तर माजलगाव विधानसभा मतदारसंघ, त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लढलेले भाजपकडचे रमेश आडसकर, मोहन जगताप आणि प्रकाश सोळंके, हे तर असं असताना आता हे दोन्ही गट एक झाले. तर त्या ठिकाणी विद्यमान आमदारला उमेदवारी असल्यामुळे प्रकाश सोळंकेला उमेदवारी गेली. मग आता रमेश आडसकर आणि मोहन जगताप यांनी काय करायचं? त्यांच्यासमोर प्रश्न आहे. आणि म्हणून निवडणूक शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये निवडणूक लढवणं हीच सगळ्यात मोठी त्यांची महत्वाचा विषय असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी बंडखोरी रोखणं शक्य झालं. आष्टीमध्ये तीच परिस्थिती आहे. आष्टीमध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, बाळासाहेब वाजपेयी. त्या ठिकाणी सुरेश धसे प्रमुख दावेदार भाजपचे, त्यांनाही घोषित केलं आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीनी बाळासाहेब आजमींना ईव्ही फॉर्म देऊन टाकला आणि त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत. आता हा नवीन पॅटर्न हा नवीन पॅटर्न म्हणजे मैत्रीपूर्ण लढत. ही नेमकी मैत्री कशी आहे? आणि मग त्या ठिकाणी माजी आमदार भीमराव धोंडे भाजपचे, त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि त्यामुळे त्या ठिकाणी बंडखोरी कुठल्याही नेत्याला रोखणं अशक्य आहे. तीच परिस्थिती गेवराईमध्ये आहे. त्या ठिकाणचे प्रमुख दावेदार जे विद्यमान आमदार आहेत ते लक्ष्मण पवार यांनी भारतीय जनता पार्टी कडनं उमेदवारी न घेता त्यांनी शरदचंद्र पवार यांच्याकडे गेले, पण तिकडनंही त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते अपक्ष उभे राहिले, कारण ते विद्यमान आमदार आहेत. दुसऱ्या बाजूला बदामराव पंडित हे तो मतदारसंघ महाविकास आघाडीनं शिवसेनेला सोडला, उभाटा गटाला. त्यामुळे त्या ठिकाणचे माजी मंत्री बदामराव पंडित हे उमेदवार झाले. दुसरे त्या ठिकाणचे प्रमुख मागच्या वेळेस एकत्रित राष्ट्रवादीकडनं लढलेले लक्ष्मण पवारांच्या विरोधात, भाजपच्या विरोधात विजयसिंह पंडित, यांनी काय करायचं? पण तेही मैदानामध्ये आले. आणि म्हणून या राज्य पातळीवर झालेली ही जी राजकारणाची खिचडी आहे, तर या खिचडी खाली कार्यकर्त्यांच्या पातळीवरती फार पकेल अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये तरी दिसत नाही. आणि त्यामुळं ही खिचडी चा जो काही प्रयोग झाला, तो प्रयोग आता निवडणुकीच्या मैदानामध्ये तो काही कार्यकर्ते मानायला तयार नाहीत. अनेक ठिकाणी बंडखोरी त्याच्यावरचा उपाय इतकाच या ठिकाणी दिसून येते. सर, शेवटचा प्रश्न विचारतो तो म्हणजे लोकसभेला सुद्धा हा पॅटर्न दिसला होता, ओबीसी विरुद्ध मराठा असं जातींचं जे कन्सॉलिडेशन झालं होतं एकंदरीत अख्ख्या मराठवाड्यामध्ये आणि बीडमध्ये तर प्रामुख्याने ही या गोष्टी हे 2 गट पाहायला मिळाले होते. आता नेमकी जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय आहे? जातीच्या पातळीवर लोक मतदान करतील की स्थानिक जे मुद्दे आहेत, तिथले बंडखोर आहेत, अपक्ष आहेत, या सगळ्यांकडे बघून मतदान करतील? नाही, निवडणुका एक लक्षात घ्या, निवडणुका आता ह्या कुठल्याच विकासाच्या मुद्द्यावर राहिलेल्या नाहीयेत. निवडणुकांमध्ये आता हाच फॅक्टर निवडणुकांमध्ये दिसतो आहे. आणि त्याच्यामुळं आणि तो आता जाहीरपणे झालेला आहे. तो काय आता स्टेजच्या खाली किंवा आकडेमोड असा तो राहिलेला नाहीये. आणि त्याच्यामुळं या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सरळ काही गावांमध्ये विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला काहीच मतं मिळाली नाही, काही गावामध्ये दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला काहीच मतं मिळाले. गावं कुठल्या जातीची आहेत त्यावर ते सगळं ठरलं गेलं. आणि म्हणून जातीवरच मतदान ही साधारणपणे परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा ही जी परिस्थिती निर्माण झाली, तर ही परिस्थिती तीव्रपणे लोकसभेत दिसली. विधानसभेमध्ये सुद्धा त्याची तीव्रता नाही अशातला भाग नाही. फक्त तिचं प्रमाण मात्र यावेळेस थोडं बऱ्यापैकी, कारण बहुतांशी ठिकाणी काही ठिकाणी ओबीसी उमेदवार आहेत, काही ठिकाणी ओबीसी बंडखोर आहेत. त्या ठिकाणी तो ओबीसी कॉन्सन्ट्रेशन होईल. ज्या ठिकाणी मराठा बंडखोर आहे त्या ठिकाणी मराठा हे होईल. अशा पद्धतीचं साधारणपणे फक्त इतर मुस्लिम आणि मागासवर्गीय आणि इतर जो मायक्रो ओबीसी आहे किंवा जो धनगर म्हणजे माळी आहे, हा सगळा जो खेचेल आपल्याकडं,
तो विजयाकडे जाईल. कुठल्याही एका जातीच्या मतावर आता जसं मनोज जरांगेने सांगितलं की एका जातीच्या मतावर विजय किंवा निवडणूक लढवणं शक्य नाही, तसंच विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मतदान ह्याच्यामध्ये सुद्धा एका जातीच्या मतावर विजय मिळवणं तसं शक्य नाहीये. मात्र प्रमाण मात्र वाढलेलं आहे आणि ते प्रमाण दुर्लक्षित करता येणार नाही इतकं आहे. त्याला म्हणजे ते काउंटच करावं लागेल अशाच पद्धतीचं चित्र आज तरी आहे. त्याच्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हे बहुतांशी सगळ्या मतदारसंघामध्ये हे दिसतंय. ज्या मतदारसंघामध्ये पर्याय नाही लोकांना, त्यामुळे दगडापेक्षा विटकर बरी अशा प्रकारचे जो उमेदवार असेल त्या उमेदवाराकडे लोकांचा कल राहील. मात्र विकास वगैरे किंवा राष्ट्रीय म्हणजे राज्य स्तरावरचे मुद्दे वगैरे या मुद्द्यांना मतदानाच्या पातळीवर मात्र फारसं काही चर्चेमध्ये दिसत नाही आणि त्याच्यावर मतदान होतंय आता यावरही विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. सर, एकंदरीत ही सगळी खिचडी पाहता, बंडखोर, अपक्ष, जरांगे फॅक्टर, ओबीसी वर्सेस मराठा हे सगळे फॅक्टर पाहता, आता आजच्या दिवसाला जर का तुम्हाला मी विचारलं की कोणाला अप्पर हँड आहे या सगळ्या खिचडीमध्ये, कोणाला फायदा होऊ शकतो, तर काय सांगाल, महायुती की महाविकास? यामध्ये मला असं वाटतं की आजची परिस्थिती मी सुरुवातीला जो उल्लेख केला तो 1995चा उल्लेख केला. 1995ला या बीड जिल्ह्यातून जवळजवळ 4 अपक्ष उमेदवार निवडून आले होते आणि तशीच परिस्थिती आजच्या घडीला दिसतायत आणि हे जे अपक्ष आहेत हे अपक्ष हे साधारणपणे महायुतीचे आहेत, महाविकास आघाडीचे आहेत. दोघांचेही अपक्ष आहेत. फक्त आता निवडून आल्यानंतर ते कोणाकडे जातील, जिकडे सत्ता असेल तिकडे ते जातील. जसं 95ला जिकडे सत्ता होती त्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्याबरोबर सगळे अपक्ष गेले. तशीच परिस्थिती जिकडे सत्ता आहे तिकडे हे अपक्ष जे निवडून येतील ते जातील. पण या ठिकाणी एक गोष्ट मात्र झालेली आहे की या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला निवडणूक लढवण्यासाठी फक्त 2 मतदारसंघ मिळाले. त्याच्यामध्ये एक केजचा विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा अर्धा म्हणता येईल की आष्टी मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. ज्या मतदारसंघातून ज्या जिल्ह्यातून गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व उभं राहिलं, जो जिल्हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, त्या जिल्ह्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीला बॅलेट पेपरून भारतीय जनता पार्टी फक्त 2च मतदारसंघामध्ये आहे. हे मात्र या निवडणुकीतलं साधारणपणे एक चित्र आहे. त्यामुळं जरी आता भारतीय जनता पार्टी लढते 2 ठिकाणी आणि अजित पवार गट लढतोय 4 ठिकाणी, तर काही जरी झालं तर या निवडणुकीमध्ये निकालासाठी आपल्याला वाट बघावं लागेल. त्याचं कारण असं आहे की जी परिस्थिती आहे बंडखोरांमुळे, प्रमुख बंडखोरांमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये आता निकाल काहीही लागू शकतो अशी परिस्थिती आहे. सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. बीडची निवडणूक कायमच रंजक असते आणि तुमचं विश्लेषण कायमच त्याच्यावर ऐकण्यासारखं असतं, अभ्यासपूर्ण असतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांनाही ते खूप खूप आवडतं. त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला बोलवत राहू. 13-14 दिवसच राहिलेत निवडणुकीला, पण हे दिवसही कमी पडतील. एवढ्या घडामोडी आहेत, एवढे उमेदवार आहेत, एवढे मुद्दे आहेत. आपण वेळोवेळी भेटतच राहू. आणखीन काही ट्विस्ट आलेच बीडच्या संदर्भाने, मराठवाड्याच्या संदर्भाने आपण नक्कीच बोलत राहूया. सर, खूप खूप आभार. तुमचा इथेच थांबूया आणि आपल्या सुज्ञ प्रेक्षकांना नेहमीचं लाडकं आवाहन करतो. हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.